साई मोबाईल गडहिंग्लज। आपले लाडके आणि हक्काचे 12 वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल। विक्री व विक्री पश्चातही सेवा। मोबाईल व इतर ॲक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट। खरेदी एक ऑफर अनेक। सॅमसंग, ओप्पो, विवो, MI, आयफोन, रिअलमी, OnePlus यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध। चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ। आमचा पत्ता सुपर मार्केट, भारत नॉवेल्टी शेजारी, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांनी अतिशय महिलांच्यासाठी मोठा जो निर्णय घेतला, धाडसी निर्णय आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घेतला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,20,000 ज्या मुली असतील, महिला असतील, त्यांना कॅन्सरचे लस देण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेब इथून पुढच्या काळामध्ये आणि आम्ही गडहिंग्लज शहरामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार कॅन्सरच्या लसीकरणाची मोहीम पुढील आठवड्यामध्ये राबवणार। कॅन्सर रोगावर खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर प्रभावीपणे आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये HPV लसीकरण राबवण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबांनी अतिशय मनावर घेतलं। मुश्रीफ साहेबांनी हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्या मुलींना आणि महिलांना कितपत फायदे होतील असं एक डॉक्टर म्हणून तुम्हाला वाटतं? ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचे वॅक्सिन देण्याचा प्रकल्प साहेबांनी सुरू केला आहे। त्यात जर ते 9 वर्षाच्या मुलीला जर घेतलं तर जास्तीत जास्त त्या मुलीला त्याचा फायदा होणार आहे। आणि मग 9 ते 18 वर्षामध्ये जसं जसं वय वाढेल तसं जसं तो वॅक्सिनचा थोडं परिणाम कमी होतो, पण साहेबांनी सगळ्याच मुलींना द्यायचा केलं आहे। साहेब म्हणतात की 9 ते 26 लग्न न झालेल्या सर्व मुलींना आपण हे वॅक्सिन देऊया त्या तालुक्यात, आणि त्याचा फार चांगला फायदा आहे। कारण गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग फारच वाढलेला आहे। त्यात मॉर्टॅलिटी 12 ते 14% आहे। स्तनाच्या कर्करोगाबरोबर आपल्या पिशवीचा कर्करोग आहे, आणि त्यात जर आपण हे वॅक्सिन दिलं तर महिला या आजारापासून वाचतील। आणि खूपच महिलांना हा जो त्रास आहे त्यांना 20-20 वर्ष अंगावून पांढरं जातं, पण महिला एकाही डॉक्टरांना सांगत नाही, आणि मग शेवटी त्याचं रूपांतर कर्करोगात होतं आणि मग तिला पिशवीचा कॅन्सर होतो। मग पहिले तिला साधं पांढरं जातं आहे, नंतर वास यायचं पांढरं जातं आहे, नंतर लाल जातं आहे पांढरं, मग घरच्यांच्या लक्षात येतं आहे की यांना काहीतरी रक्त जातं आहे, म्हणून मग ते डॉक्टरांना जातात, पण तोपर्यंत तो लघवीच्या पिशवीला आणि संडासच्या पिशवीला पसरलेला असतो, आणि मग त्यात रेडिओथेरपी, किमोथेरपी, म्हणजे जसा कॅन्सर वाढेल तसं त्याचा खर्चही वाढतो। आणि जर आपण इफ वी कॅच देम अर्ली, आपण अर्ली स्टेजमध्ये जर हा कॅन्सर कॅच केला तर तो पूर्णपणे बरा होतो, पण हा होऊच नये म्हणून हे वॅक्सिन आहे। आणि हे वॅक्सिन जर लहान मुलींना आपण दिलं तर त्या आजारापासून वाचतील। वैद्यकीय मंत्री म्हणून हसन मुश्रीफ साहेबांनी पहिल्यांदा हा धाडसी निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून? त्यांनी महिला दिनाच्या दिवशी सुरुवात केली, तर मला असं वाटलं की महिला दिनाची सुरुवातच महिलांचा सन्मान करण्यासाठी झाली होती, आणि तोच सन्मान साहेबांनी सर्व महिलांचा ह्या जिल्ह्यातल्या केलेला आहे। अनेक वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळं महिलांच्यामध्ये या कॅन्सरचा जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे। जागतिक संघटना असं जाहीर केलं आहे की एका मिनिटाला 8 महिलांचा मृत्यू हा स्तनाच्या कॅन्सरमुळे आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरमुळे होत असतो, आणि यामुळं त्यांचे होणारे हात, यांना होणारे यातना, या जर मुक्ती द्यायची असेल तर यापूर्वी परदेशामध्ये निघालेली या गर्भाशयाच्या पिशवीची लसीची जो शोध लागलेला आहे ते देणं अतिशय आवश्यक आहे। म्हणून या जिल्ह्याचा सुपुत्र, राज्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून आपण ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। मुलींचं वयोगट 9 ते 26 लग्न होईपर्यंत
ही लस घेणं आवश्यक आहे. आणि ही जर लस घेतली तर जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं की एकही अशा मुलींचं कॅन्सर झालेलं नाही. आपण जिल्ह्यातल्या 220 मुलींना त्याशिवाय शाळेबाहेर बाह्य असलेल्या 20-30,000 म्हणजे अशा 2.5 लाख मुलींना आम्ही ही लस टोचण्याचं फार मोठं धडशीवून हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यांचं जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, अधिष्ठाता असतील, मुख्य आरोग्य अधिकारी असतील, तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी यांचं बहुमोल सहकार्यानं आपण ही मोहीम यशस्वी करणारच. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.